नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही चाललोय शेवंती लावाय। एवढीच शेवंती आहे, भुईमुंग घातलाय ना त्याच्यामध्ये ती शेवंती लावायची आहे। पाऊस धो धो वाटायला लागलाय। बराच वेळ झाला आम्ही पाऊस उघडायची वाट बघतोय, पण पाऊस काय उघडत नाही म्हणून कोट घालूनच बाहेर आलोय। मंडळी ही झाडे भुईमुंगात लावायलाच आणल्यात, म्हणजे 7-8 महिने राहतात। म्हणजे भुईमुंग आमचा काढून झाल्यावर सुद्धा ही झाडं राहणार आहेत आणि थोड्या अंतरावर असे थोडी झाडं लावायचे। म्हणजे एकच ट्रे आहे शेवंतीचा। पाऊस काय थांबायलाच तयार नाही। आज काय मुसळधारच चालू केलेला आहे आणि आजच आम्हाला पण वेळ गावलाय। नाही दररोज काय नाही काय हायच आमचे कामे। ओ झालीत का झाडं लावून? झालीत केवढा एक ट्रे आहे फक्त। 15 मिनिटं पण लागलं नाहीत झाडं लावायला। मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल की शेवंतीचं रोप कसं असते जवळून का दाखवलं नाही, तर हे असं असते पहा शेवंतीचं रोप। तर इथे एक लावलंय, असं इथे एक लावलंय, 1 फूट ते 1.5 फूट अंतरावर असे लावले आहेत। आणि इकडे भुईमुंग पण आहे, त्यामुळे जरासं अडचणच होणार आहे। याच्यामध्ये आम्ही शेवंती लावणार नव्हतो, फक्त भुईमुंगच लावणार होतो। आणि शेपू पण आहे पहा, पावसामुळे अशी कुठंतरी उगवली आहे कुठंतरी नाही असं झाले। काळं दाणं घातलं होतं ते पण छान उगवलेत। आणि हा भुईमुंग घातलेला तुम्ही व्हिडिओ बघितला असला। तर अशा पद्धतीनं आमचं आता झाले काम आणि चाललोय घरी। पाऊस पण थांबलाय। चला तर मग हॉलवरची भांडी वगैरे घासायला ना आम्ही परवा 2-3 बायका घेतल्या होत्या, त्यांचं पैसे द्यायचं होतं म्हणून जाता आम्ही त्यांचं पैसे द्यायला गेलो। ते पैसे दिलं आणि येताना या ताईंनी आम्हाला हाक मारली। यांचं गणपतीला रंगकाम करायचं काम चालू होतं। म्हटलं चला आतमध्ये जाऊन पाहूया गणपती कसे कसे आहेत, आणि म्हटलं तुम्हाला पण दाखवूया। तर असं इथे गणपती यांनी विकतच आणले, ते यांनी स्वतः काही बनवत नाहीत। इथे फक्त आणून ते रंगकाम वगैरे करतात आणि गावामध्ये ज्या लोकांना जे गणपती हवे आहेत ना ते देतात। तर घरी संध्याकाळी आल्यानंतर पहा भाजी फोडणी टाकताना म्हटलं तुम्हाला जरा दाखवावं। तुमच्या खूप साऱ्या कमेंट येतात, तुम्ही रोजच्या भाज्या काय करताय, फळभाज्या किंवा पालेभाज्या ज्या काही असतील त्या तुम्ही रेसिपी दाखवत जावा थोडी का होईना। तर आज बीन्स बनवतोय। बीन्ससाठी मी ते तेल कढईमध्ये तापवले आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकले, कांदा घातलाय आणि कांदा भाजून थोडासा लसूण घातलाय आणि लसूण घालून त्याच्यामध्ये बीन्स घालून छान परतून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये मसाले पहा, मीठ घालायचं, हळद घालायची आहे चवीनुसार, तिखट घालायचं आहे, परत थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि हा मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। थोडासा कूट, शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, 2 चमचे 1 चमचा असा। त्यामुळे आपली भाजी खूप छान होते, चवीला पण छान लागते। आणि थोडंसं पाणी घालून भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे। एक 10 मिनिटातच आपली भाजी तयार होते। तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।